हा 243 एच. हा बघा आय 243 आय आहे वित्तीय आयोगासाठी आहे, बरोबर आहे. 243 आय हा वित्तीय आयोगासाठी आहे आणि 243 एच हा वित्तीय तरतुदींसाठी आहे. कशासाठी आहे? वित्तीय तरतुदी. वित्तीय तरतुदी म्हणजे काय? कर वगैरे लावणे, कर लावणे, हे कर लावण्याचे वगैरे अधिकार हे स्थानिक स्वराज्य संस्थेला असेल अशा प्रकारचे तरतूद 243 एच मध्ये सांगण्यात आलेलं आहे. नंतर 243 जी काय सांगते? जी सांगते पंचायत राज संस्था व अधिकाऱ्यांचे जबाबदारी अधिकार पॉवर दिलेले आहेत आणि या जी नुसारच तुम्हाला माहित असेल जो परिशिष्ट नंबर काय आहे 11 या परिशिष्ट अरे आपल्याला विषय दिलेले आहेत ना स्थानिक स्वराज्य संस्थे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे विषय आहेत 29 विषय आहेत ना त्यांच्याकडे आणि 18 विषय कोणाकडे आहे? शहरीकडे आहे. तर हे 11व्या परिशिष्टामध्ये त्याचे विषय दिलेले आहेत. कोणत्या परिशिष्टामध्ये? 11व्या. तर ते कोणत्या आर्टिकलशी संबंधित आहे? 243 जी शी संबंधित आहे. तर 243 जे काय हिशेब तपासणे ऑडिट करू शकते म्हणजे बघा त्यांनी जो खर्च केला त्याचा ऑडिट होणार. नंतर बघा 243 के काय म्हणते? निवडणुका, पंचायतच्या निवडणुका. तर लक्षात घ्या हा पर्याय बघा 2 3 4 1 2 3 4 1 2 नंबर. हा नंतर बघा घटना समितीत बिगर काँग्रेस सदस्याचे बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हा तर केटी शाह बिगर काँग्रेसचे होते. सगळ्यात जास्त क्रिटिसाइज केलेला आहे जे व्यक्ती होते ते केटी शाह होते. बी.आर. आंबेडकर होते बिगर काँग्रेसचेच होते. सर्वपल्ली राधाकृष्ण सुद्धा बिगर काँग्रेसचे होते आणि सच्चिदानंद सिन्हा सुद्धा काय होते? बिगर काँग्रेसचे होते. आणि मी लिस्ट त्याच्यामध्ये टाकलेली आहे कोण कोण अजून बिगर काँग्रेसचे होते. ठीक आहे. त्यामुळे वरील सर्वच पाहिजे होता अ ब क ड. नंतर बघा 43 स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 अंतर्गत शांततापूर्व निशस्त्र एकत्र जमणे या स्वातंत्र्य कोणती बंधने घालण्यात आले? बघा आयोगाचा सर्वात आवडता 19 नंबर मध्ये एक आर्टिकल 19 ला जर प्रश्न विचारते आयोग तर नेहमी अपवादावर विचारते. तुम्ही 3-4 वर्षाचा ऑब्झर्व केला असेल फंडामेंटल राईट्सवर प्रश्न विचारला आयोगाने का ते आर्टिकल 19 वर येतात आणि आर्टिकल 19 वर डायरेक्ट नाही विचार तुम्हाला आर्टिकल कोणत्या आर्टिकल मध्ये कोणता राईट्स आहे ते डायरेक्ट त्याच्या अपवादात विचारते खालीलपैकी कोणता अपवाद आहे कोणत्या याचा. म्हणजे लक्षात घ्या 19 मध्ये नंबर 1 मध्ये हा याच्यामध्ये आपण बघितलं तर 19(1) मध्ये स्वातंत्र्य आहेत आपले 19(1)A 19(1)B 19 नंबर C D ई तर रद्द झालाय F आहे. 19(1)A काय सांगते तर भाषण स्वातंत्र्य आहे तुम्हाला. अरे बरोबर आहे की नाही. 19B काय होते? एकत्र जमण्याचा स्वातंत्र्य जो वरती दिलेला आहे स्टेटमेंट म्हणजे 19(1)A चा काय आहे ही स्टेटमेंट आहे आणि याचा अपवाद विचारलाय आणि याचा अपवाद दिलेला आहे 19(3) मध्ये. हे लक्षात घ्या. आणि 19(3) मध्ये 2 अपवाद आहेत फक्त आणि ते 2 अपवाद मध्ये सार्वभौम अखंडत्व व नैतिकता सभ्यता या आधारावर तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन टाकू शकते कोण? गव्हर्नमेंट. आणि हे अपवाद पाठांतर करणे खूप गरजेचे आहे. आणि 19(1)A मध्ये 19(1)A चा जो अपवाद आहे 19(2) हा जो अपवाद ही 6-7 ची लिस्ट आहे ते पाठांतर करून घ्या. आयोगाने 3 वेळा त्याच्यावर विचारलाय त्या लिस्टवर. पहा मी म्हणतो लई कन्फ्युजन आहे म्हणून म्हणतो 19(1)A साठी अपवाद कोण आहे? 19(2) अपवाद आहे आणि याचे 6-7 अपवाद आहे ते पाठांतर करून घ्या. ठीक आहे. हा त्यामुळे अ आणि क बरोबर असलेला पर्याय निवडा पहिलाच. हा चला नंतरचा 44वा सोपी आहे. आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा याचे संवर्धन हे खालील प्रकारे कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट होते? तर कोणत्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा हे करणे हे आर्टिकल 51 मध्ये. चला 45 काय म्हणते ते क्वेश्चन 73व्या घटनादुरुस्तीमधून मिझोराम नागालँड आणि मेघालय मिझोराम नागालँड आणि काय मेघालय यांना काय करण्यात आलेलं आहे? सूट देण्यात आलेली आहे. 73व्या घटनादुरुस्ती अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. तर कोण होता? MP होता. आणि जेव्हा देशामध्ये बलवंतराव मेहता समितीने जो काही शिफारशी केलेल्या होत्या सांगितल्या होत्या त्यानुसार पहिला राज्य कोण होता? राजस्थान. पण 73वी घटनादुरुस्तीची तरतूद लागू करणारा पहिला राज्य कोण आहे? तर कोण आहे? MP आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. ते MP त्यामुळे चुकीचं आहे. पहिला बरोबर आहे दुसरा चुकीचा आहे. हा म्हणजे फक्त काय अ बरोबर इथं काय विचारलं बरोबर हा अ बरोबर. चला संसदेच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करून पुढील कोणत्या तरतुदीमध्ये दुरुस्ती करता येत नाही? साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करून कोणत्या दुरुस्तीमध्ये दुरुस्ती करता येत नाही. म्हणजे इथं म्हणलं आहे की तुम्हाला आधी सांगितलं कोणत्या तरतुदी आहेत घटनेच्या की ज्याच्या बाबा
साधा बहुमत वापरता येते, पण इथं खालील प्रकारे कोणती अशी तरतूद आहे जिथे साधा बहुमत वापरला जात नाही, एक तर विशेष वापरेल किंवा अजून कोणती तरी वापरेल बहुमत, तर कोणती आहे बघा. केंद्रशासित प्रदेशासाठी कोणती तरतूद म्हणजे इंटरनल चेंज करायची असेल काही तर लक्षात घटने तर साधा बहुमतानेच केल्या जाऊ शकते. अरे एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचं नाव बदलवायचं असेल, एखाद्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा बदलवायची असेल, एखाद्या केंद्रशासित प्रदेशाला काय द्यायचं असेल, राज्य म्हणून काय करायचे घोषित करायचं असेल, तर हे सगळं कसे असते साधा बहुमत. हे कुठं सांगितलं आहे आर्टिकल 3 मध्ये सांगितलेलं आहे. 5वे परिशिष्ट SC आणि ST शेड्यूलसाठी दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही, जो काही ट्रायबल वगैरे एरिया आहे. आणि 6वे सुद्धा परिशिष्ट काय सॉरी SC ST म्हणतो ST साठी, बरोबर आहे. आणि हे सुद्धा काय ST साठीच आहे. तर 5वे कोणासाठी दिलेले आहे तर ते 4 राज्य सोडून, बरोबर आहे की नाही. आणि 6वे कोणासाठी आहे ते 4 राज्य कोण आहे मिझोराम, नागालँड वगैरे जे राज्य दिले त्यांच्यासाठी दिलेले आहे. आणि 5वे म्हणजे कोण आहेत 5व्या परिशिष्टामध्ये हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक याचे जे काय, अरे महाराष्ट्रामध्ये पण मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, आता आपला याच्यामध्ये पालघरचा एरिया, नंदुरबारचा पूर्ण जिल्हा, गडचिरोली जिल्हा हे कशामध्ये येते शेड्यूल एरियामध्ये येतात ना ते सगळे. हा तर ते परिशिष्ट 5च्या याच्यात येतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये एखाद्या राज्याला समाविष्ट करायचं असेल, एखाद्या राज्याचा जिल्हे टाकायचे असेल त्याला घटनादुरुस्ती करायची गरज आहे का नाही ना, त्यामुळे हे सुद्धा साध्या बहुमताने होतात. फक्त कोण आहे परिशिष्ट नंबर 7 त्याच्यामध्ये सूची दिली, एखादी विषय केंद्र सूचीचा कशात टाकायचा आहे राज्य सूचीत टाकायचा आहे, राज्य सूचीचा कुठं टाकायचा आहे संघ सूचीत टाकायचं आहे, समवर्ती सूचीत टाकायचं आहे. एखादी विषय चेंज करायचे असेल तर काय करावं लागते घटना दुरुस्तीच करावं लागते. आणि घटना दुरुस्तीला कोणता बहुमत लागतो विशेष. त्यामुळे उत्तर आपला कोणता येईल 3 नंबर. चला राष्ट्रीय मागास आयोगाला मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा कोणत्या अनुच्छेद अन्वये देण्यात आला. मगाशीच आपली चर्चा झाली आहे 338B. आणि कोणती घटना दुरुस्ती 102. आणि तुम्ही त्याच्या हे पण लक्षात ठेवा काय त्याचा विधेयक नंबर किती होता तो. नंतर 123 ना, हां 48वा क्वेश्चन आहे पक्षांतर बंदीबाबत विधान लक्षात घ्या. पक्षांतर बंदीची तरतूद मूळ घटनेत नव्हती, बरोबर आहे स्टेटमेंट इथपर्यंत. 52व्या घटना दुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी संदर्भात तरतूद कर इथपर्यंत पण बरोबर आहे. काय 12वे परिशिष्ट समाविष्ट, 12वे नाही कोणते 10वे परिशिष्ट. त्यामुळे बघा हा पण प्लस आहे, ही सुद्धा स्टेटमेंट काय प्लस आहे आणि ही स्टेटमेंट काय मायनस आहे. आता मला सांगा कितीही काय केलं एक जरी मायनस आला तर काय होतं उत्तर मायनस. त्यामुळे उत्तर चुकीचं ठरतो आपल्याला. काही पोरांना नवीन पोरांची तयारी करतात त्यांना खरंच काही कन्फ्युजन होते, काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण आपली सुरुवात इथूनच आहे आणि शून्यापासूनच सुरुवात करायची. तुम्ही काय पहिल्याच दिवशी काही एवढं हे करायचं नाही की याला येते म्हणून मला येत नाही. ह्या गोष्टी उत्तर सांगतोय. कोणत्याही प्रकारची किती स्टेटमेंट बरोबर 4 स्टेटमेंट जरी दिले असेल एकाच ओळीमध्ये आणि एक जरी स्टेटमेंट चुकीची असेल तर तो स्टेटमेंटच पूर्ण काय ठरते चुकीची. जोपर्यंत आयोग देत नाही पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान बरोबर आहे, तिसरा विधान बरोबर आहे, तोपर्यंत पर्यावर जायचा नाही. जर डायरेक्ट विचारलं चूक आहे की बरोबर आहे तर ते विधानच पूर्ण काय ठरते चुकीची ठरते, एक जरी स्टेटमेंट चुकीची आली तरी. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे हे स्टेटमेंटच चुकीचे आहे. संसदीय राष्ट्रपती विधानमंडळ राज्यपाल पक्षांतर बंदी संदर्भात अपात्र अंतिम निर्णय देतात. बघा संसदेत नेहमी लोकसभेचे स्पीकर, राज्यसभेत कोण करते राज्यसभेचे चेअरमन. हे पीठासीन अधिकारी शब्द वापरलाय घटनेत. प्रिसिडिंग ऑफिसर हेच अंतिम निर्णय देतात, ठीक आहे. आणि राज्य विधिमंडळामध्ये राज्याच्या विधानसभेचे आणि विधान परिषदेचे कोण प्रिसिडिंग ऑफिसर पीठासीन अधिकारी हे अंतिम निर्णय देतात. पण यांचा अंतिम निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येते, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. पक्षांतर बंदी संदर्भात राजकीय पक्ष अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. राजकीय पक्षाचा जो अध्यक्ष त्याचा निर्णय अंतिम नसतो ना, कोणाचा अंतिम असतो त्या सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याचा, ठीक आहे. चला नंतर हे सुद्धा चुकीचं आहे. पक्षांतर बंदी निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येत नाही, दाद मागता येते, मी आताच बोललेलो आहे, ठीक आहे. त्यामुळे हे सुद्धा काय आहे चुकीचे आहे. अचूक नाही म्हणजे काय रे अरे अचूक नाही, चूक म्हणजे हा बरोबर म्हणजे बरोबर म्हणजे आपल्या पर्याय शोधाचा आहे चुकीचा. अरे बरोबर आहे की नाही. हा मग चुकीचा पर्याय कोणता आहे सरळच आहे ब क ड. हा खाली काय खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी जागा आरक्षित नाही. मी मगाशी याच्यावर खूप एक्सप्लेन केलेला आहे. कोणता आहे गोवा. आणि सर्वात जास्त अनुसूचित जातीसाठी कुठं रिझर्व आहेत UP आणि सर्वात 17 बरोबर आहे. आणि सर्वात जास्त ST साठी राखीव कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये, बरोबर आहे. चला भारतीय घटनेच्या अनुच्छेद 253 मगाशी सांगितले आहे. 253 कशासाठी आहे जेव्हा भारत सार्वभौम आहे कोणत्याही देशाशी करार करू शकते, कोणत्याही ट्रिटी होऊ शकते, कोणत्याही ट्रिटीची अंमलबजावणी भारतात करू शकते, कारण भारत काय आहे
सार्वभौम आहे. आणि 243 मध्ये सांगलं आहे की जेव्हा आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करायची असेल तर केंद्र सरकार संसदेच्या मार्फत काय करते, कायदा करते. आणि असा विषय आंतरराष्ट्रीय कराराचा विषय जरी राज्याचा विषय असेल तरी कायदा कोण करते, संसद करते. मग इथं म्हणलेलं आहे असा कोणता कायदा आहे जो 253 नुसार केलेला नाही आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्यासाठी केलेला नाही आहे. आता बघा इथं शब्दच आहे, फॉरेनचे नाव आले की नाही आहे, मग आंतरराष्ट्रीय करारच असेल. अरे बरोबर का चूक आहे, 100% हे काय आहे, आंतरराष्ट्रीय कराराने झालेला आहे. आता बघा कामाचा हक्क रोजगार हमी हे कुठं दिलेलं आहे, आपलं मेन मूळ याचा कुठं आहे, मूलभूत हक्कात आहे. आणि मूलभूत हक्कात कुठं आहे, 23 आणि 24 मध्ये दिलेला आहे. याच्याच आधारावर संसदेने काय केलं आहे, कायदा केलेला आहे कोणता, कामाचा हक्क राष्ट्रीय. मग मला सांगा हा आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्यासाठी केलेला आहे का, नाहीच केलेला आहे ना. मग इथं 100% तो नाहीच आहे. आणि इथं बघा शब्द चौथा, आता तुम्हाला चौथा सांगायचा आहे, संयुक्त राष्ट्र कशाचा विषय आहे, आंतरराष्ट्रीय. पर्याय इथं सापडते, म्हणजे हा सुद्धा होऊ शकते का, नाही, म्हणजे आंतरराष्ट्रीय आहे. म्हणजे उत्तर आपला फक्त कोण येणार, 3 नंबर. क्लिअर झाला. पर्याय असे सुद्धा आपला प्रेझेंट ऑफ माइंड वापरायचा पेपरच्या वेळेस, हे खूप मॅटर करते. आणि तुम्हाला त्यासाठी आर्टिकल्स माहित पाहिजे कोणाचा आहे. आणि हे लक्षात घ्या, हे आता तुम्हाला एवढा मी मारा केलो आहे. 253 डेफिनेटली कशासाठी आहे, इंटरनॅशनल जो काही ट्रिटी होते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संसद काय करू शकते, करू शकते. जिथे जी इंटरनॅशनल नावं येतील ते 100% काय असतात, तिकडले असतात, 253 मध्ये येतात. ठीक आहे. चला 51 भारतीय घटनेतील कोणत्या कलमात म्हणजे अनुच्छेदात राज्य विधिमंडळाच्या सचिवालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. मग अशी झाला आहे का हा प्रश्न, त्याच्याशी इनडायरेक्टली झालेला आहे. इनडायरेक्टली कोणता आहे उत्तर, काय संबंधित आहे, 197. बरोबर आहे ना, 198 झाला आहे ना मग अशी आपला, हा झाला आहे ना. मग 98 तर राहू शकत नाही. 210 काय, संसदेची विधिमंडळाची भाषा आहे. बरोबर झाला आहे ना. 296 196 पण सांगितलेला होता. ठीक आहे. नंतर काय 197 197 काय, सचिवालय. व्हेरी गुड. चला स्वतंत्र न्यायपालिकांच्या समजा पुढील विधाने चुकीची कोणती आहे ते ओळखा. न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांच्यासाठी पात्रता संविधानात नमूद केलेली आहे. यस नमूद केलेली आहे. 124(3) मध्ये इकडे दिलेले आहे. कुठं 124(3) मध्ये दिलेलं आहे ना, पात्रता तो भारताचा नागरिक असावा, भारताच्या कोणत्याही उच्च न्यायालयात त्यांनी मिनिमम 5 वर्ष न्यायमूर्ती म्हणून काय केलं हवं, काम केलेलं असावं, किंवा 10 वर्ष त्यांनी काय केलेलं असावं, वकिली केलेली असावी, किंवा तो राष्ट्रपतीच्या मते निष्णात कायदेपंडित असावा. राज्यांच्या बाबतीत निष्णात कायदेपंडित उच्च न्यायालयाच्या बाबतीत निष्णात कायदेपंडित तरतूद नाही आहे, म्हणजे पात्रता सांगितलेली आहे. चला न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कठीण आहे. आता स्टेट फॉरवर्ड वापरलाय, कठीणच आहे ना, त्यात काय महाभियोगासारखी पद्धत वापरली जाते म्हणजे कठीणच आहे. न्यायाधीशाचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. बरोबर आहे. मग संचित निधी म्हणजे काय, आपला मेन अकाउंट आहे भारत सरकारचा. जसे आपलं मेन अकाउंट असते त्या भारत सरकारचा अकाउंट असते संचित निधी. त्या संचित निधीमध्ये भारत सरकारचा कोणताही पैसा असतो तो कुठे ठेवला जाते, आणि तिथून कोणताही खर्च असेल तो कुठून केला जाते, संचित निधीतून. म्हणजे भारत सरकारला मिळालेला टॅक्स, भारत सरकारने कोणावर आकारलेले कोणताही टॅक्स, भारत सरकारला मिळालेला महसूल, म्हणजे एखाद्या लायसन्ससाठी पैसा असेल, कोणत्या रेव्हेन्यू याच्यासाठी परवानगी दिली त्याच्या पैसा असेल, सगळा कुठे जातो, संचित निधीत जातो. भारत सरकारने घेतलेला कर्ज कुठे जातो, संचित निधी. भारत सरकारने दिलेल्या कर्जाची परतफेड येते ते कुठे जाते, संचित. सगळा भारत सरकारच्या ज्या कंपन्या असतील त्याचा नफा सुद्धा कुठे जातो, संचित निधी. हे सर्व संचित निधी. आणि भारत सरकार कुठलाही खर्च असेल तो कुठून करते, संचित निधी. आणि यासाठी घटनेत तरतूद आहे की काही असे काही पेमेंट सांगितलेले आहे की डायरेक्ट भारत सरकारला सांगितलं हे या लोकांना तुम्हाला द्यावं लागेल, त्यासाठी संसदेची परवानगी घ्यायची गरज नाही. म्हणजे त्याच्यामध्ये राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती आहेत, अजून कोण आहेत, राज्यपाल आहेत, अजून कोण आहेत, सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असेल, महान्यायवादी असतील, अजून आपल्या कोण म्हणतं नियंत्रक महालेखा परीक्षक असतील, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असतील, हे सगळे पेमेंट कुठून दिले जाते, संचित निधीतून दिले जाते. क्लिअर. त्याला परवानगीची गरज नसते. आता बघा भारताच्या त्यांच्या वेतनावर कायदेमंडळात मतदान घेण्याची तरतूद आहे. काही गरज आहे आता, बस संपलं. त्यामुळे चुकीचा कोणता आहे, फक्त ड. सगळे बरोबर आहेत, ब अ ब क. मग चुकीच्यात विचारलाय ड, 4 नंबर. चला 53 74व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार शहरी स्थानिक स्वराज्य निवडणुका लढण्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा कुठे सांगितल्या का, जास्तीत जास्त. अरे कधी किमान सांगितल्या जाते, कमाल नाही सांगितल्या जात. तुम्ही 21 ठोकून आले असतील पहिलाच. बरोबर आहे की नाही, ते जाणून होते. आता टेस्ट कशासाठी आपली. ठीक आहे. किमान वय किती आहे तर 21 आहे, आणि कमाल वयोमर्यादा कुठेही सांगितलेली नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कोणाची असो, ते शहरी असो ग्रामीण असो, किती आहे, किमान 21. विधानसभेसाठी किती आहे, 25. विधान परिषदेसाठी किती आहे, 30. राज्यसभेसाठी किती आहे, 30. आणि लोकसभेसाठी किती आहे, 25. राष्ट्रपतीसाठी 35. उपराष्ट्रपतीसाठी 35. राज्यपालासाठी 35.
पंतप्रधानासाठी तरतूद नाही म्हणूच शकत नाही तुम्ही. 25 लोकसभेचं असेल तर 25 आणि राज्यसभेचं असेल तर 30. आणि कधीही लक्षात घ्या घटनेत तरतूद नाही. आणि तुम्ही असे भावनिक होता आणि 25 मारून याल पंतप्रधानासाठी. अरे पंतप्रधान तरी लोकसभेचे आपले आहेत, कायमस्वरूपी पंतप्रधान लोकसभेचेच असतात का? नाही ना. आणि लक्षात घ्या तिथं नमूद जर आला पर्यायामध्ये तर सांगायचं काय, तर लक्षात घ्या ज्या सभागृहाचा तो सदस्य आहे त्या सभागृहाची पात्रता. संपला विषय. तोच तुमचा काय असेल उत्तर असेल. ओके चला उत्तर काय रे याचा? यापैकी नाही. चला 54 भारताच्या महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया योग्य विधान ओळखा. घटनेच्या अनुच्छेद 76 मध्ये पदाची तरतूद आहे. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. नेमणूक राष्ट्रपतीसाठी 5 वर्षासाठी करतात. राष्ट्रपती करतात पण 5 वर्षासाठी करतात का? नाही. तो राष्ट्रपतीच्या मर्जीनं पद काय करतो? धारण करतो. कारण सरकार बदलली वकील बदल. कारण महान्यायवादी हा सरकारचा काय असतो? वकील असतो केंद्र सरकारचा. राज्य सरकारच्या वकिलाचं नाव काय आहे? ॲडव्होकेट जनरल म्हणजे काय सॉरी महाधिवक्ता. व्हेरी गुड. चला त्यामुळे चुकीचं आहे. केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात. बरोबर आहे. केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात पण संसदेमध्ये उपस्थित राहू शकतात, चर्चेत भाग घेऊ शकतात, वादविवादात भाग घेऊ शकतात, पण कोणत्याही समिती सदस्य राहू शकतात, परंतु काय करू शकत नाही? मतदान करू शकत नाही. अचूक निवडा म्हणजे बरोबर निवडा. काय अचूक? अ आणि क पहिलाच बरोबर. चला 55 खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश हे राजकीय आणि प्रशासकीय आधारावर निर्मित झालेला आहे? बघा केंद्रशासित प्रदेशासाठी घटनेमध्ये तरतूद कुठे तरतूद आहे? भाग किती रे? 8. बरोबर आहे. 200 किती? 39 टू 200 किती? 42. 42 वर रद्द झालेला आहे त्यामुळे 200 किती? 41 म्हणून सांगू शकतो. कारण पहिले कुर्कसाठी होता हा, आता कुर्क काही राहिलेला नाही, रद्द केला. त्याच्यामुळे 239 ते 241 मध्ये केंद्रशासित प्रदेशाची तरतूद आहे. तर राजकीय आधारावर बघा पुदुच्चेरी हा सांस्कृतिक याच्यावर होता कारण त्यांचा कल्चर हा कोणासारखा होता? फ्रेंच. बरोबर आहे. गोव्याचा कोणासाठी होता? यांच्यासारखा कोणा म्हणतो आपण त्याला? पोर्तुगीजांसारखा. त्यामुळे पुदुच्चेरी गोवा येऊ शकत नाही. मग राजकीय कोणता आहे? दिल्ली कारण राजधानीसाठी. आणि चंदीगडमध्ये पंजाबचा आहे की हरियाणाच्या याच्यात वाद झाला होता तर त्याच्यामुळे ते काय राजकीय. ओके हा म्हणजे ब आणि क 3 नंबर. तर खालील विधान योग्य काळजीपूर्वक वाचन योग्य विधान निवडा. योग्य विचारलाय. विधान परिषद हे मी चेंजेस केले होते काही, तुम्हाला चुकीचं आला की काय? हा आलं केलंय बरोबर. चला खालील वाक्य योग्य निवडा. विधान परिषदेची सभासद संख्या ही विधानसभेच्या सदस्यसंख्येवर अवलंबून असते. बरोबर का चूक आहे? बरोबर आहे. अरे विधान परिषदेची सदस्य संख्या ही विधानसभेच्या सदस्यसंख्येवर अवलंबून असते ना. किमान किती असावी? 40 आणि कमाल किती असावी? विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त असू नये. हे कुठं सांगितलेलं आहे? घटनेत सांगितलेलं आहे ना. बरोबर आहे. आपल्या महाराष्ट्राची किती आहे? 78 आहे. 100 कोणाची आहे? युपीची विधानसभेची किती आहे? 403 आहे. तिथल्या विधानसभेची किती आहे? 403 आहे. त्या आधारावर किती आहे? 100 आहे. बरोबर आहे. ठीक आहे. विधान परिषद ही स्थायी सभागृह आहे. बरोबर आहे का? यस बरोबर आहे. विधान परिषदेचे सर्व सदस्य निर्वाचित असतात. चुकीचं आहे. विधान परिषदेत एकूण 288 नाही किती आहे? 78 आहे. चुकीच्या. क आणि ड चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलं? योग्य अ आणि ब. चला 57 घटनेतील अनुच्छेद 243 I नुसार राज्यपाल कायद्याद्वारे वित्त आयोगाची रचना करतात. घटनेतील अनुच्छेद 243 I नुसार राज्यपाल कायद्याद्वारे वित्त आयोगाची रचना करतात. स्टेटमेंट बरोबर आहे. मी मगाशीच सांगितलंय. बरोबर. वित्त आयोग दर 5 वर्षांनी. पण बरोबर आहे का? चुकलाय. चुकलाय. कारण सांगतो तुम्हाला. जो शेवटी आहे रचनाने स्थापना करतात. रचना करण्याचा अधिकार घटनेने 243 I मध्ये काय सांगितलं आहे? पहा लक्षात द्या. घटना काय म्हणते? 243 I काय म्हणते? जे स्टेटमेंट आहे तेच सांगतोय. प्रत्येक 5 वर्षाला राज्यपाल हा वित्त आयोगाची काय करेल? स्थापना करेल. हे स्टेटमेंट सांगितलेलं आहे. आणि वित्त आयोगाची रचना कशी असेल, किती सदस्य असतील हे ठरवण्याचा अधिकार आम्ही म्हणजे कोण? घटना कोणाला देते? राज्याच्या विधिमंडळाला देते. त्यामुळे रचना कोण निश्चित करते? अरे स्ट्रक्चर कंपोजिशन कोण करते? सदस्य किती असावे, त्याचे कार्य कसे असावे हे कोण निश्चित करेल? राज्य विधिमंडळ. त्यामुळे स्टेटमेंट काय आहे? चुकीचे आहे. सगळ्यांनी बरोबर करून आली होती की नाही? हा. संविधानातील अनुच्छेद 243 D नुसार महिलांना 50% आरक्षण बंधनकारक करण्यात आला. बरोबर का चूक आहे? चूक आहे. हा सुद्धा यस. मी तुम्हाला सांगतोय 243 D काय म्हणते? SC ST 243 SC ST यांना लोकसंख्येच्या प्रमाणात काय आरक्षण असेल. ओबीसी साठी ठरवण्याचा अधिकार कोणाला दिलाय? राज्यांना दिलेला आहे. त्यामुळे इथं डायरेक्ट फिक्स नाही सांगितलेलं आहे. महिलांना किमान किती टक्के आरक्षण असेल? ती 1/3 असेल.
घटनेत काय सांगितलं, किमान, किमान म्हणजे काय, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त किती राहू शकते, राज्य ठरवेल. पण जास्तीत जास्त 50%च्या वर जाऊ शकते का, नाही. कोणता खटला, इंदिरा साहनी खटला, तो म्हणते की जास्तीत जास्त तेवढा राहू शकत नाही. म्हणजे किमान 1/3 राहू शकते. उद्या 40% पण ठेवू शकते कोण, राज्य. आणि महाराष्ट्राने किती ठेवला आहे, 50. तत्कालीन मुख्यमंत्री आपले कोण, पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी ती तरतूद केली होती किती, 50%ची. ठीक आहे. त्यामुळे घटनेत डायरेक्ट दिलेला नाही आहे, घटनेत 1/3 दिलाय किमान. चला, चुकीचे, दोन्ही चुकीचे आहे, यापैकी नाही. ओके. चला, राज्याच्या महाभियोक्ता संबंधित खालील विधाने विचारात घ्या. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक आहे ती अर्हता त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. बरोबर आहे. राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असेल मानधन त्यांना प्राप्त होतात. बरोबर. राज्य विधिमंडळ निर्धारित करतील तेवढे मानधन त्यांना प्राप्त होतात. राज्य विधिमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार त्यांना प्राप्त होते. बरोबर आहे. राज्याच्या सदस्य, विधानमंडळाच्या सदस्यांना जेवढे अधिकार आहेत तेवढे अधिकार त्यांना प्राप्त होते. त्यांचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाच्या 62 वर्षापर्यंत असते. हे कुठेही सांगितलेला नाही आहे, मगाशीच सांगितलं आपण. ठीक आहे. त्यामुळे उत्तर बरोबर काय आहे, अ, ब, क. चला, 13 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी घटना समितीचा उद्दिष्टांचा ठराव मांडला. आता बघा, घटना समितीचा उद्दिष्टांचा जो ठराव मांडला तो कोणी मांडला रे, पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला. बरोबर आहे. आणि बी आर आंबेडकर यांनी कच्चा मसुदा ठेवला, जो काही कच्चा मसुदा तयार झाल्यानंतर. त्यामुळे हे चुकीचं आहे. पहा, तुम्हाला आयोगाने विचारलंय, आता ह्या तारखा झाल्या जुन्या, आता तारखाच्या बाहेर जायला आयोग. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या, घटना समितीने आपलं काम कशाच्या माध्यमातून पूर्ण केला, सभेच्या माध्यमातून. सभा म्हणजे काय, आपण त्याला काय म्हणतो, अधिवेशने. अधिवेशने, समित्या होत्यात, बरोबर आहे, समित्यांच्या माध्यमातून आहे, तो चुकीचा नाहीच उत्तर. अधिवेशने, आणि असे एकूण अधिवेशने घटना समितीचे किती झाले आहेत, 12. आणि घटना किती अधिवेशनात पूर्ण झाली आहे, 11. हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये पहिला अधिवेशन खूप महत्त्वाचा, 5वा अधिवेशन खूप महत्त्वाचा आहे, आणि 11वा आणि 12वा अधिवेशन खूप महत्त्वाचा आहे. पहिला अधिवेशन म्हणजे कोणत्या तारखेला, 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946, एवढे 15-16 दिवस चाललेलं अधिवेशन होता. आता बघा, 5वं अधिवेशन का महत्त्वाचं आहे, त्याच दिवशी आपल्या भारताला काय मिळाली, स्वातंत्र्य मिळाला. आणि या 5व्याच अधिवेशनाच्या दरम्यान घटना समितीची, मसुदा समितीची काय झाली आहे, स्थापना झाली. आणि तिथूनच आपल्या घटनेच्या मूळ कामाला सुरुवात झाली होती. 11वा अधिवेशन का महत्त्वाचं, ज्या दिवशी घटना काय झाली, आपली पूर्ण झाली, ऍक्सेप्ट केली. आणि 12वा अधिवेशन म्हणजे इतर गोष्टी करल्या आपण नंतर. त्याच्यामुळे हे 3 अधिवेशन खूप महत्त्वाचे आहे. आणि दुसरं हे बघा, त्याच्यामुळे घटना समितीसमोर जो उद्दिष्टांचा ठराव मांडला तो कोणत्या अधिवेशनात मांडला, पहिल्या, जी तारीख आहे पहिली. घटना समितीने हा ठराव 22 मार्च 1947 रोजी एकमताने संमत केला. तर मार्च नाही आहे, तो काय आहे, जानेवारी. आणि हे चालला केव्हा, 20 जानेवारी ते 25 जानेवारी एवढा अधिवेशन चाललेला होता. आणि याच म्हणजे हा कोणता अधिवेशन होता, दुसरा. म्हणून म्हणतो आयोग आता चेंजेस होत चाललाय. आणि तुम्हाला मी सांगतो, 2000 मी बहुतेक 19 पासून डिस्कशनला आहे सरांकडे, तेव्हा पोरं खूप राहायचे, तेव्हा सरांचा सीसॅट होता. माझे सगळे व्हिडिओ पहा, तुम्हाला जमलं असेल तर. मी खूप डीप पॉलिटीचे डिस्कशन केलं, हिस्ट्री आणि पॉलिटीचे. बहुतेक मॅडम तुम्ही जुन्याच होते, तर डीप एकदम मी डिस्कशन केलेलं आहे. तुम्ही रिअल पहा तुम्ही. आणि काही नाही, 20-25 मिनिटाचे काय ते व्हिडिओ आहेत, म्हणजे याचे डिस्कशन क्लासमध्ये झाले. त्यामुळे तुमचं काय होते, रिकॉल होते. तुम्हाला काही बॅचचं कोणते 10व्या पुस्तक वाचायची गरज नाही. एवढा कोणत्या गोष्टी खूप आतमध्ये घुसू सांगितलेलं होतं. त्यामुळे पहिली गोष्ट ते कृती करा, तुम्ही खरंच करा ते, म्हणजे सरांच्या याच्यावर आहेत ते अवेलेबल. नंतर बघा, त्यामुळे दोन्ही चुकीचं आहे, तर यापैकी नाही. नंतर 60, क्वेश्चन नंबर 60, अनुच्छेद 20 आणि 21 नुसार मूलभूत हक्कांना आणीबाणीत निलंबित केली जाऊ शकणार अशी तरतूद घटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली होती. तर लक्षात घ्या, 20 आणि 21. 20 काय सांगते, अपराधी दोषीबाबत संरक्षण. आणि 21 काय सांगते, सगळ्यात ब्रॉड आर्टिकल घटनेची मूलभूत हक्कामध्ये कोणती आहे, 21 आहे. सगळे फंडामेंटल राईट्स कुठे येतात, सगळे 21 मध्ये येतात. तर हे निलंबित किंवा सस्पेंड होणार नाही अशी दुरुस्ती कोणत्या घटनादुरुस्तीने झाली, 44वी, 1978ला. ठीक आहे. उत्तर 3. राष्ट्रीय महिला आयोगाची खालीलप्रकारे कोणते कार्य आहे. बघा, राष्ट्रीय महिला आयोग घटनात्मक आहे, वैधानिक आहे, वैधानिक आहे. घटनात्मक म्हणजे जेव्हा घटनेत तरतूद असते. आता बघा, आपला ओबीसी आयोग हा काय आहे, घटनात्मक आहे. पण 2018च्या आधी होता का, घटनात्मक नाही होता. घटनेत नमूद असेल तर घटनात्मक, त्यालाच म्हणतात आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणतात, त्यालाच काय म्हणतात, कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणतात. वैधानिक म्हणजे काय, संसद किंवा राज्य विधिमंडळ कायद्यानुसार स्थापन केलेली, त्याला म्हणतात काय, वैधानिक, स्टॅट्युटरी बॉडी म्हणतात त्याला. आणि लक्षात घ्या, राष्ट्रपती किंवा राज्यपालाने आदेशाद्वारे स्थापन केला असेल तर ते आदेशाद्वारे स्थापन झालेली असेल, असे शब्द वापरले जाते. लक्षात घ्या. तर महिला आयोगाची स्थापना जी 1992ला झाली ती कशाने केली आहे, संसदेच्या कायद्याने केलेलं होतं, संसदीय कायद्यानुसार स्थापन झालेली आहे. ठीक आहे. तर बघा, या महिला आयोगाच्या संबंधित स्टेटमेंट बरोबर आहे. बघा, असे जर प्रश्न आले तर शक्यतो जर काही सुचलं नाही तर वरीलपैकी सर्व करून यायचे.
तुम्हाला जर ओझरता वाटत असेल 1 तासात प्रश्नाचा, कारण कधी कधी काय होतं, एवढा जर असेल खूप कन्फ्युजन आणि आपल्या प्रत्येक गोष्ट आपण बघा, महिला आयोगाचे कार्य वाचत बसतो का आपण? नाही. अरे वाचता येईल एवढं लक्षात राहते का? नाही. आणि तेही कायद्यातल्या गोष्टी लक्षात राहतील का? नाही. तर अशा वेळी जर नॉन कॉन्स्टिट्युशनल स्टेटमेंट आली तर शक्यतो यापैकी नाही किंवा यापैकी आहे, वरील सर्व हे शक्यतो मारूया. मी आहे उत्तरच येते असं म्हणत नाही आहे, पण शक्यतो करायचंच असं. ठीक आहे. भारतीय संविधानाअंतर्गत महिलांशी संबंधित असलेल्या तरतुदींचा आढावा घेणे, बरोबर आहे. महिलांच्या समस्यांच्या वगैरे आढावा घेणे, महिलांसाठी वैधानिक उपाययोजना करणे म्हणजे कायदेशीर उपाययोजना करणे, महिलांच्या तुरुंगांना भेटी देणे, बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. महिलांशी संबंधित क्षेत्रामध्ये शैक्षणिक उत्कर्षाचे संशोधन करणे, बरोबर आहे. महिला संबंधित तर सगळेच बरोबर येते त्याच्यात. नंतर 62वा, हा 73वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेने कोणत्या दिवशी, पहा मी हे जाणून बुजून टाकण्यात आलेलं आहे. आयोग आता तारखांवर आलेले आहे घटनादुरुस्तीच्या. तर 73 आणि 74ची लक्षात ठेवा. आता बघा 73व्या घटनादुरुस्तीच्या लोकसभेत जो मंजूर झालाय तो 22 डिसेंबरला मंजूर झाला होता. किती डिसेंबरला? 22 डिसेंबरला लोकसभेत. आणि राज्यसभेत झाला होता 23 डिसेंबरला राज्यसभेत. आणि हे सुद्धा 1993 पाहिजे होता, त्यामुळे इथं पण इथं काही संबंध नाहीत आपल्याला. पण हे लक्षात, 20 एप्रिल 1993ला इथं शब्द राष्ट्रपतींनी संमती दिली होती. आणि राष्ट्रपतींनी संमती दिली याचा अर्थ असा होत नाही की लगेच लागू झाला. त्याला सरकार काय करते, गॅजेटमध्ये नमूद करते आणि गॅजेटमध्ये नमूद केल्यानंतर तो अंमलबजावणी योग्य येते. आणि ही अंमलबजावणी झाली कोणत्या तारखेला? 24 एप्रिल 1992 या दिवशी झाली अंमलबजावणी. आणि म्हणून 24 एप्रिल हा दिवस आपण काय म्हणतो, पंचायत राज दिवस म्हणून पाळला जातो. हा, हे तारखा थोडे पाठांतरच करून टाका शक्यतो, कारण राज्यसभा मेन्सला विचारलाय तारखावर प्रश्न. आणि आता मेन्सचा तुमच्यावर कार्यक्रम होऊ शकते, कारण आता राज्यसभा मेन्स रायटिंग येणार आहे. म्हणजे 1 वर्ष वगैरे काय होते माहित नाही, आयोगावर डिपेंड आहे. पण हे सगळं तुमच्यावर उलटं पलटं तुमच्यावरच येणार ऑब्जेक्टिव्ह. आणि जेवढे राज्य आता तुम्हाला बघा पुढच्या 2-3 वर्षात जे राज्यसभा मेन्सला जसे क्वेश्चन येत होते तसे तुम्हाला येतील. आणि कालच्या तुम्ही पेपर पाहिले का कोणी कंबाईनचा? खरंच सांगतो एवढा डेंजर कंबाईनचा पेपर होता, कठीण खूप कठीण पेपर. म्हणजे तो राज्यसभेला विचारतात नाही एवढा कमी. तुम्हाला पोलिटीचा बघा, राज्यसभेला सोपी विचारते पोलिटीला क्वेश्चन आणि कंबाईनला लई कठीण विचारते. हा त्याचा काय फंडात देव जाणे. चला, नंतर घटना समितीच्या कोणत्या बैठकीत घटनेचा अंतिम मसुदा प्रथम वाचन करण्यात आला होता? प्रथम वाचन म्हणजे काय, तर बाबा घटनाचा जो अंतिम मसुदा आहे कोणी केलेला होता? PR आंबेडकरांनी. कुठं सादर केला होता? घटना समितीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर केला होता. मग डॉक्टर राजेंद्र प्रसादांना सादर केल्यानंतर आता काय होणार, त्याच्या प्रथम वाचन, द्वितीय वाचन आणि तृतीय वाचन. तृतीय वाचन 100% कोणत्या अधिवेशनात? शेवटच्या होणार, 11व्या अधिवेशनात. ठीक आहे. हा, तर लक्षात घ्या ते कोणत्या अधिवेशनात पूर्ण झाला, तर 7व्या बैठकीत पूर्ण झाला होता. ठीक आहे, 7वी बैठक. आणि 7वी बैठक केव्हा चालली होती? 4 नोव्हेंबर 1948 ते जानेवारी 8 जानेवारी 1949. सर्वाधिक जास्त काळ चाललेलं अधिवेशन म्हणजे कोण होता? 7वं अधिवेशन. सर्वात जास्त काळ चाललेलं अधिवेशन 7वं अधिवेशन. लक्षात घ्या, एकूण 65 का 66 दिवस चाललेला होता, 66 दिवस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वात कमी काळ चाललेलं अधिवेशन एकच दिवस, तो म्हणजे कोणता? 6वा आणि 12वा. एकच दिवस चाललेलं अधिवेशन होता. ठीक आहे, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. चला, 64वा. 14 वर्षाखालील बालकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण हे महाराष्ट्रात DPSP पुढील कोणत्या प्रकारात येते? हा, ते हे समाजवादी येते. ठीक आहे. चला, खालील विधान, मग अशी याच्यावर बोललोय मी, 14 वर्षाखालील ते DPSP कोणत्या आर्टिकल मध्ये येते? 45. खालील विधाने विचारत घ्या. मंत्र्यांनी राज्यपाला दिलेल्या सल्ल्याची चौकशी फक्त उच्च न्यायालयात होते. बघा, मंत्र्यांना राज्यपालांनी जे काही सल्ला देणार आहे तो कोणत्याही 78 नुसार कोणत्याही न्यायालयात काय करता येत नाही, आव्हान देता येत नाही किंवा प्रश्न. अरे काय म्हणलाय घटनेच्या आर्टिकल 74 मध्ये की बाबा राष्ट्रपतीला स्थायी सल्ला देण्यासाठी काय असेल? पंतप्रधान त्याचा मंत्रिमंडळ असेल. 78 काय म्हणते की बाबा दिलेला असा सल्ला भारताच्या कोणत्याही न्यायालयात. अरे सल्ला म्हणजेच काय? सगळं काम कोण करते? मंत्रिमंडळच करतो ना. फक्त याच्यासाठी कुठं जाते? संमतीसाठी राष्ट्रपतीकडे. आणि राष्ट्रपती तो बंधनकारक आहे की नाहीये? अरे मंत्र्यांनी दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर काय असते? मंत्रिमंडळ कॅबिनेटने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर काय असते? बंधनकारक. आणि तो कोणता सल्ला दिला होता याची न्यायालयात कुठेही काय करता येत नाही, चौकशी करता येत नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीची आहे. राज्य मंत्रिमंडळ सामूहिकपणे विधानसभेला जबाबदार असते, बरोबर आहे. केवळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या शपथेचा नमुना घटनेच्या कलमांमध्ये दिला. पाय, राष्ट्रपती बरोबर आहे, अरे घटनेत दिलेलं आहे ना. उपराष्ट्रपतींबरोबर आहे, पण पंतप्रधान आहे का? नाही. तर कोण पाहिजे? राज्य. आणि या तिघाच लोकांचा नमुना, घटनेचा नमुना कुठं आहे? शपथेचा नमुना कुठं दिलेला आहे? घटनेत दिला, आर्टिकल मध्ये दिलेला आहे. आणि बाकीच्या सर्वांचा नमुना कुठं दिला आहे? परिशिष्ट नंबर 3 मध्ये दिला आहे. ओके. हा,
परिशिष्ट नंबर 1 कशासाठी आहे? राज्यांची नावं आणि सीमा दिलेली आहे. परिशिष्ट नंबर 2 काय कशासाठी दिले आहे माहिती आहे का? वेतन आणि भत्ते. 3 नंबर कशासाठी दिलेले आहे? शपथेचा नमुना. कोणाचे शपथ सोडून? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल सोडून बाकी सर्वांचे नमुने कुठं आहे? 3 नंबर. 4 नंबर काय आहे? राज्यांचे प्रतिनिधी राज्यसभेत किती असतील? राज्यांच्या प्रतिनिधीची संख्या कुठं दिलेली आहे? 4 नंबर. 5 आणि 6 कोणासाठी आहे? सॉरी 5वी परिशिष्ट कोणासाठी आहे? तर शेड्यूल नंबर 5 म्हणजे जो काय आपण भाग 5 आणि भाग 6 साठी दिलेली आहे. बरोबर आहे. 6व्या परिशिष्टात काय आहे? तेच आहे. 7व्या मध्ये काय दिलेलं आहे? सूची. 8व्या मध्ये काय दिलेलं आहे? लँग्वेज. 9व्या मध्ये काय दिलेलं आहे? जे काही कॉन्ट्रोवर्सी लँडशी संबंधित काय असतील कायदे असतील त्याला आव्हान, ते कोणते कायदे तिथं सांगितलेले आहे. 10वा पक्षांतर बंदी. 11वा या ग्रामपंचायतचे सगळे विषय, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, एकूण 29 विषय. आणि 12व्या परिशिष्टात काय आहे? 18 विषय. ओके चला गुड. हा नंतर बघा चुकीचा हा पण. राज्यपाल त्याचे स्वेच्छाधिकार वगळता राज्य मंत्रिमंडळाने सल्ल्यानुसारच आपली कार्य पार पाडतात. राज्यपाल स्वेच्छाधिकार वगळता. हा बरोबर आहे की नाही आहे? बरोबर आहे. म्हणजे ब आणि क बरोबर आहे. ब आणि क कुठं दिलाय? हा सॉरी ब आणि ड बरोबर आहे. 3. तर राज्यपाल राज्य लोकसेवा आयोगाबद्दल विधान अयोग्य विधान निवडा. घटनेच्या 14व्या भागामध्ये तरतूद केलेली आहे. बरोबर आहे. बघा संघ लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग तरतूद एकाच आर्टिकलमध्ये आहे. ठीक आहे. कुठून बघणार आपण हे सगळे आर्टिकल? कोणत्या याच्यातून? 315 ते 300 किती? अरे माहित पाहिजे रे बाबा. 323 बरोबर आहे की नाही? 324 मध्ये काय आहे? इलेक्शन कमिशन. 323 ए आणि बी काय? न्यायाधिकरणे. ओके हा चला हे बरोबर आहे. अध्यक्ष सदस्यांची नियुक्ती कोण करतात? राज्यपाल करतात. बरोबर आहे. पण बडतर्फी कोण करते? राष्ट्रपती करते. त्यामुळे हे पण बरोबर आहे. दोन्हीही योग्य. त्यामुळे अयोग्य एकही नाही आहे यापैकी नाही. चला केंद्र राज्य संबंध पंच आयोगासंबंधित आहे. बरोबर नाही विधान ओळखायचं आहे. चला आयोगाची केंद्र राज्य संबंध पुनर्रचना करण्यासाठी पंच आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि हा आयोग 2007 पण मनमोहन सिंगांच्या काळात स्थापन झालेला होता. तर बरोबर आहे 2007 ला स्थापन केलेला होता. या आयोगाची सदस्यसंख्या ही 5 होती का? बरोबर लिहिली आहे लिस्ट त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा तर हे दोन्ही बरोबर आहे. पण आपल्याला काय विचारलं आहे? बरोबर नाही. मग यापैकी नाही. चला नंतर आहे 68. घटनेने राज्य विधानसभेची महत्तम सदस्य संख्या किती? 500 आणि किमान किती सांगितले आहे? 60. पण अपवाद काही दिलेले आहेत. गोव्यासारखे राज्य, सिक्कीम सारखे राज्य. ठीक आहे ओके. नंतर क्वेश्चन नंबर 69. विधान चुकीचे कोणते ते ओळखा. प्रश्नाचे उत्तर मौखिक हवे असल्यास तारांकित प्रश्न बघा. पहिल्यांदा क्वेश्चन अवर नावाचा पहिला संसदेमध्ये कामकाज सुरू होते. कोणता? क्वेश्चन अवर. क्वेश्चन अवर 3 प्रकारचा. पहिलाच तास 11 वाजता संसदेचे कामकाज सुरू होते. 11 ते जे काही संध्याकाळी 6 पर्यंत राहते त्याला पहिला तास कोणासाठी असते? क्वेश्चन अवर. क्वेश्चन अवर किती भागात विभागले जाते? 3. एक असते तारांकित क्वेश्चन, स्टॅट क्वेश्चन आणि नंतर असते अतारांकित क्वेश्चन आणि शॉर्ट नोट्स क्वेश्चन. नंबर 3 शॉर्ट नोट. त्याला आपण मराठीत काय म्हणतो आपण? एक आहे तारांकित क्वेश्चन, एक आहे अतारांकित क्वेश्चन आणि एक शॉर्ट नोट्स क्वेश्चन म्हणजे त्याला म्हणतो आपण मराठीत हे होऊन राहिलं आहे आठवत नाहीये. शॉर्ट नोट क्वेश्चन असते म्हणजे जे अति महत्त्वाचे क्वेश्चन आहे तात्काळ उद्भवणारे क्वेश्चन आहे ते याच्यात टाकले जातात. तारांकित क्वेश्चन म्हणजे मौखिक असते, तोंडीच विचारले जाते आणि उत्तर सुद्धा काय असेल? तोंडी. जेव्हा प्रश्न तोंडी असेल तर उत्तर तोंडी मिळतच असेल तर उपप्रश्न निर्माण होतील की न होतील? यस. आणि लक्षात आकडेवारीचे क्वेश्चन शक्यतो काय केले जात नाही? तारांकित विचारले जात नाही. कारण किती आकडे होते काय होते हे अतारांकितच विचारले जातात. आणि प्रत्येक सभागृहाच्या प्रेसिडिंग ऑफिसरला असे अधिकार आहे एखादी प्रश्न जर तारांकित विचारले त्याला कशात कन्वर्ट करायचा? अतारांकित मध्ये. हे करण्याचा अधिकार प्रेसिडिंग ऑफिसरला असतो. हा त्याच्यामुळे उत्तर बघा. प्रश्न बघा. प्रश्नाचे उत्तर मौखिक हवे असल्यास तारांकित प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे. आणि त्याला उपप्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. अतारांकित प्रश्नाचे उत्तर लिखित स्वरूपाचे असते. बरोबर आहे. आणि जेव्हा लिखित असेल एकदाच उत्तर आलेलं असेल तर त्याला मला सांगा उपप्रश्न निर्माण होतील का? नाही. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. चला काय म्हणते चुकीचे कोणते आहेत? वरील काय यापैकी नाही. चला 17वा क्वेश्चन आहे आपल्या पॉलिटीचा. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? चुके. घटना समितीचे कामकाज 165 दिवस चालले. बरोबर आहे. अरे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. हे वर्ष झाले पण एकूण कॅल्क्युलेशन केलं दिवसाचे तर किती आहे? 165. चला संविधान निर्मिती जबाबदारी कार्य पार पाडण्यास घटना समितीने 22 समित्या स्थापन केल्या होत्या. बरोबर आहे. छोट्या मोठ्या पकडून. त्यातली महत्वाची समिती कोणती होती? मसुदा समिती. चला मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली. कोणत्या अधिवेशनादरम्यान? 5व्या अधिवेशनादरम्यान. आणि 5व्या अधिवेशनाचा कार्यकाळ किती आहे? 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट. चला हे सुद्धा बरोबर आहे. चला यापैकी नाही. सत्य नाही. कोणतं सत्य नाही आहे? यापैकी नाही.
उत्तर कोणता येईल आपला 4. चला, हे सगळे आपले पोलिटीचे क्वेश्चन काय झाले, कंप्लीट झालेले आहे. एकूण सगळे क्वेश्चन पोलिटीचे झाले आहे. चला चला, क्वेश्चन नंबर 71. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार प्रत्येक संरक्षित क्षेत्र, प्रत्येक संरक्षित वन, राष्ट्रीय उद्यान व वन्यजीव अभयारण्य यांना त्यांच्या सीमांकित सीमांपासून किती अंतराचा अनिवार्य इको सेन्सिटिव्ह झोन ESZ करण्याचा अनिवार्य केला आहे सर्वोच्च न्यायालय. आता बघा, पहिल्यांदा गोष्ट जे काय आपला वने किंवा जंगल हा विषय कोणाचा आहे, समवर्ती सूचित. केंद्र पण कायदा करू शकते, राज्य पण करू शकते, बरोबर आहे की नाही. आता बघा, कधी बी पहिल्यांदा जो काही असतो तो कोर झोन असतो, जंगलामध्ये कोर झोन असतो. नंतर असतो कोणता, बफर झोन असतो. आणि बफर झोनच्या बाहेर म्हणजे तो इको जो झोन असतो तो. आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे या इको झोनच्या बाहेर सुद्धा एक सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करा. किती किलोमीटरचा, 1 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये, बरोबर आहे. आता बघा, वाघांना माहित नसते कोर झोन कोणता आहे आणि बफर झोन कोणता आहे, बरोबर आहे. जशा हरिण बाहेर आल्या तर वाघ बाहेर येतात, अरे बरोबर आहे. मेन कोर झोन का, आणि कोर झोन मध्ये आपल्याला अधिकार नसतो, फक्त ते वनाचे अधिकारी जे काही फॉरेस्ट ऑफिसर असतात त्यांनाच तिथं परवानगी असते कोर झोन मध्ये. पण आपल्या सामान्य लोक आपण जे फिरायला जातो ते फक्त कुठे जातो, बफर झोन पर्यंतच फिरतो, कोर झोन मध्ये जातच नाही. पण वाघ बफर झोन मध्ये पण सापडतात, कारण वाघाला माहित नसते आपण कोणत्या झोन मध्ये, बरोबर आहे की नाही. कारण हरिण किंवा डुक्कर किंवा कोणतेही वस्तू हे जे प्राणी असतात हे कोर झोन मध्ये जास्तीत जास्त राहायला पाहिजे. म्हणून कोर झोन मध्ये सगळ्यात जास्त संख्या कशाची असते, तलावांची आणि कशाची, गवतांची. जेवढे गवत जास्त, जेवढा हे जंगलाचा जास्त, तेवढे ते गवत खाणारे प्राणी जास्त. जेवढे गवत खाणारे जास्त प्राणी तेवढे काय जास्त राहणार, वाघ, जे काही सिंह वगैरे असतील ते असतील. आणि मग यांनी सांगितलं की याच्यामुळे काय होतं, बाहेरच्या लोकांचा खूप इंटरफेअर होत होता, म्हणजे घरांचा याचा त्याचा. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्ट डिक्लेअर केलं की जो कोणता अभयारण्य असेल, कोणते असेल ज्याला घोषित केलाय जंगलाचा विशेष म्हणून, त्याचा जो काही इकॉनॉमिक झोन असेल बाहेरचा, त्याच्या सगळ्या झोन पासून 1 किलोमीटरचा दायरा हा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करा. म्हणजे त्याच्यावर पूर्णपणे राज्य शासन किंवा केंद्र सरकारने जे कायदे केले त्याच्यानुसार त्याच्यावर काय करा, पाळत ठेवा. तर मग हे 1 किलोमीटरचा सांगितलेलं आहे, ठीक आहे. हा, नंतर बघा, हा 72वा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. भारताचे आपले पंतप्रधान आता माननीय मोदीजी यांनी आपला जो आता अमृत महोत्सवाच्या निमित्त 15 ऑगस्ट 2022 जो भाषण दिलं आहे पंतप्रधानांनी, तर या भाषणामध्ये पंचप्राण संकल्प केलेला आहे. कोणता, पंचप्राण संकल्प. या नवसंकल्पनेची घोषणा केली. या अंतर्गत कोणता मुद्दा समाविष्ट नाही असे म्हणले. म्हणजे 100% किती घोषणा, किती बाबी आहे, 3, 4 आणि किती 5 असतील. आणि डॉक्टर मनमोहन सिंगचे ते मला आपले मोदींचं जे काही असेल, म्हणजे आपले पंतप्रधान मोदींचं जे काही असेल ना, त्यांनी स्टेटमेंट, पंचप्राण घोषणा असेल, पंचसंकल्प घोषणा असेल, काही असेल, हे पाठांतर करूनच ठेवायचे त्या वर्षीचे आहेत. मागच्या पुढच्या वर्षात केव्हाही विचारतील यांचे. आणि खूप इम्पॉर्टंट आहेत बरं हे, कारण पुढच्या भविष्यात, कारण हा संक्रमण काळ चालू आपल्या देशाचा, पुढं भविष्यात खूप एक वेगळ्या, कारण आपण एका वेगळ्या अँगलवर चाललो आहे जागतिक दृष्टिकोनातून. त्यामुळे हे यांनी जे काही घोषित केले ते इम्पॉर्टंट. इथं म्हणते की या पंचप्राण संकल्पनेत जो अमृत महोत्सवानिमित्त जो भाषण दिला होता कोणता समाविष्ट होत नाही, तर गुलामीचा अंश एकही राहता कामा नये, हे मोदींनी बोललेलं आहे. म्हणजे पंचप्राण संकल्पनेचा काय हा भाग आहे. एकतेचे सामर्थ्य, त्यांनी एकतेचे सामर्थ्य सांगितले होते, त्याचे महत्व सांगितले होते. हे सुद्धा विकसित भारत घडविणे, असं विकसनशील आहे. आता आपल्याला काय घडवायचं आहे, विकसित भारत घडवायचा आहे. याच हे तिन्ही कोणाचे संकल्प आहे, पंचप्राण संकल्पनेचा भाग आहे. आणि चौथा सांगितलं होतं नागरिकांचे कर्तव्य, काय सांगितले होते, नागरिकांचे कर्तव्य. आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचा जो भर दिला, जो 1 नंबरवर सांगितलं, तो होता आपला जो भारतीय वारसा आहे, आपला जो हजारो वर्षापासून, लक्षात घ्या आपला धर्म जो आहे हिंदू भारतातला, हा एकदम प्राचीन धर्म आहे. आणि या हिंदू धर्म जो काही म्हणतो आपण सनातन धर्म वगैरे, हा प्राचीन धर्म आहे, कोणत्याही धर्मापेक्षा खूप जुना धर्म आहे. तर या लक्षात घ्या, याच्यानुसार जे काही वारसा आलेला आहे, जे काही आपले पूर्वापान संस्कृती चालत आलेली आहे, तर ह्या संस्कृतीचा सगळ्यात मोठा जतन करायचा आहे. याचा सुद्धा कोणत्या संकल्पनेत उल्लेख होतो, पंचप्राण संकल्पनेत उल्लेख होतो. त्यामुळे इथं वारसासाठी आहे म्हणून किती, 5 संकल्पने लक्षात ठेवा. एक पहिला आहे वारसासाठी सांगितलंय, नागरिकांचे कर्तव्य सांगितलंय, गुलामाचा एकही अंश राहता कामा नये, एकतेचे सामर्थ्य सांगितलंय, आणि विकसित भारत घडवणे हे सांगितलं. त्यामुळे इथं उत्तर काय येईल आपला, यापैकी नाही, ठीक आहे. चला, नंतर क्वेश्चन थोडे माझे इकडे तिकडे झाले वाटते. हा, 73वा 2022च्या जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम काय आहे, हे थीम विचारलेली आहे. आता थीम आहे सुपर फूड बेटर हेल्थ, ही दिलेली आहे. आणि तुम्हाला माहित असेल जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे आपली, याच्यानुसार जो 7 जून आहे आपला, हा 7 जून हा दिवस आपण काय म्हणून पाळला जातो, तर सगळ्यात महत्वाचा अन्न सुरक्षा दिवस म्हणून पाळला जातो. आणि त्याच याच्यानुसार हा सफर फूड बेटर हेल्थ ही त्याची काय आहे, सध्याची थीम आहे. ओके,
चला नंतर बालकल्याण पोलीस अधिकारी बाबत पुढील विधाने विचारात घ्या. आता बा बालकल्याणचा तो आता मागचा मॅटर आला होता त्याच्यानुसार प्रश्न बहुतेक सेट केलेला होता. बालकल्याण पोलीस अधिकारी व हे पद राष्ट्रीय महिला हक्क संरक्षण आयोगाच्या सल्ल्यानुसार सुरू केलेले आहे. तर बरोबर आहे. बालकल्याण पोलीस अधिकारी हा जो पोलीस अधिकारी असेल तो सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजे PSIच्या दर्जाच्या खाली नसेल, तो पोलीस ठाण्यात नियुक्त केला जाईल हे सांगितलेलं आहे. बरोबर आहे. प्रत्येक जिल्ह्यात शहरात विशेष बाल पोलीस युनिट स्थापन करावा असे करणे, त्याचे नेतृत्व पोलीस उपस्थित DYSP लेवलचे अधिकारी असेल. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. योग्य कोणता आहे विचारलेला आहे, वरीलपैकी सर्व बरोबर आहे. असे आले तर सर्वच मारून यायचा. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारी ट्रान्सजेंडर महिला कोण आहे तर असं विचारलं. गोल्डन ग्लोब हा कुठं USA मधून दिला जातो. बरोबर आहे. USAच्या तुम्हाला लॉस एंजल्समध्ये 1944 पासून काय झाली होती, गोल्डन ग्लोब पुरस्काराला काय झाली होती, सुरुवात झाली होती. आणि इथं विचारलेला सॉरी गोल्डन ग्लोब 1944 आणि याची कोण जिंकणार, ट्रान्सजेंडर विचारलेली आहे. पहा आयोग काय करते, जे युनिक घडलं आहे ना, नेहमी लक्षात ठेवा, युनिक एखादी गोष्ट घडली असेल ना तो 100% प्रश्न विचारते. आणि हेच गोष्ट जेव्हा तुम्ही करंटचा अभ्यास करता एक वही बाजूला ठेवायचा, युनिक आहे तुम्ही तसं तसं वाचा, पण युनिक गोष्टी काय झाल्या, ट्रान्सजेंडर झाला, अपंग असेल एखादी व्यक्ती, त्याला कोणती पुरस्कार मिळाला असेल ज्याला आतापर्यंत कधीच केलेलं नसेल, अशा वेळेस प्रश्न 100% आयोग विचारते. म्हणजे युनिक घडलेल्या गोष्टी. सर्वात जास्त पुरस्कार कोणत्या याला मिळाला, फुटबॉलमध्ये सगळ्यात फिफा कोणी जास्त जिंकलं, असे जे असेल एखादी तो 100% विचारते आयोग. ठीक आहे. हां, तो रॉड्रिक्स होत्या, MJ रॉड्रिक्स. ठीक आहे. हां, नंतर आहे पुढीलपैकी कोणता देश USSRचे, हा प्रश्न याच्यासाठी स्टेट हा दिसते जॉग्राफिकली किंवा पॉलिटिकली, इंटरनॅशनल रिलेशनचा पण दिसते, परंतु याला करंट बेस काय, युक्रेनमुळे. युक्रेन आणि आपल्या रशियाचा जो वार झाला त्याच्यानुसार प्रश्न इनडायरेक्टली वेगळ्या पद्धतीने विचार. कोणता देश USSRचे विघटन होऊन विभक्त झालेला नाही आहे, म्हणजे सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन आता बस इथं सरळ स्वीडन हा वरचा आहे, काहीच संबंध नव्हता, त्यामुळे हाच उत्तर बरोबर येते. बा युक्रेन पण आहे, बेलारूस पण आहे, जॉर्जिया आहे, कझाकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, ते 15 देश जे आहेत हे वेगळे झाले होते 1992ला. ठीक आहे. हा, नंतर 15 देश माझ्या याच्यात. चला, नुकताच बातमीत असलेला पकालडून हे जो काही जलविद्युत प्रकल्प आहे 1000 मेगावॅटचा आहे हा, तर हा जो मरुसदार नदीवर आहे, ती मरुसदार नदी कोणाची उपनदी आहे म्हणून प्रश्न आहे. पहा असा आयोग अजून प्रश्न विचारतो जिथं. का बरं, कारण जम्मू काश्मीरचा सर्वात मोठा प्रकल्प आहे आता. कारण जम्मू काश्मीरचा प्रकल्प का बरं, कारण जम्मू काश्मीर आता स्पेशल याच्यामध्ये आलेला आहे, कारण केंद्रशासित प्रदेशामध्ये आलेला आहे, स्पेशल याच्यातून काढला आहे, केंद्रशासित प्रदेशामध्ये आणलेला आहे. आणि त्या केंद्रशासित प्रदेशामधला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प जो जलविद्युत प्रकल्प म्हणतो 1000 मेगावॅटचा आहे हा. तर हा 1000 मेगावॅटचा जो प्रकल्प आहे हा केंद्रशासित प्रदेश तो मरुसरी नदीवर आलाय. तर कोणत्या नदीची उपनदी आहे, तर कोणत्या, चिनाब नदी. हे प्रश्न आयोग 100% असे प्रश्न विचारते. जागतिक हवामान गुणवत्ता अहवाल कोणत्या संघटनेकडून प्रकाशित केलेला जातो, म्हणजे हवेतील जे काही गुणवत्ता आहे तर हे IQ एअर याच्या माध्यमातून काय केले जाते. आणि याचा मुख्यालय कुठं आहे, स्वित्झर्लंडला आहे. स्वित्झर्लंडला आहे. ठीक आहे. हा, नंतर ई श्रम पोर्टल केव्हा सुरू करण्यात आलेले आहे. आता बघा हा ई श्रम जो काही आहे, हा ई श्रम पहिल्यांदा प्रश्न आयोग विचारू शकते, हा ई श्रम पोर्टल कशासाठी आहे, तर असंघटित कामगार, बा आतापर्यंत कोणीच काम केलं नव्हतं कोणत्या सरकारने असंघटित कामगारांसाठी, आणि कोणत्या सरकारने केला, सध्या मोदी सरकारने केला. 100% प्रश्न फ्रेम करते अशा, म्हणजे जी गोष्ट घडली नाही ते करते. म्हणजे आणि उद्या प्रश्न असाही विचारू शकते की असंघटित कामगारांसाठी असलेल्या पोर्टलचं नाव काय, तर काय, ई श्रम पोर्टल आहे. आणि याच ई श्रम पोर्टलची जी काही आहे ते कोणत्या दिवशी सुरुवात केली, म्हणजे कोणत्या, तर 16 ऑगस्ट 2021ला करण्यात आली आहे ई श्रम पोर्टल. याची नोंदणी करणे सगळ्यात मोठा उद्देश आहे ई श्रम पोर्टलचा. चला 80 गंगा नदी स्वच्छतेसाठी पुढीलपैकी कोणते उपक्रम राबवण्यात येत आहे. गंगा नदी याच्यासाठी आता बघा, गंगा ॲक्शन प्लॅन बरोबर आहे, राजीव गांधीच्या काळात सुरू झालेला होता. भुवन गंगा पोर्टल, आता बघा भुवन गंगा पोर्टल हा सगळ्यात महत्त्वाचा गंगा नदीचा जो प्रदूषण आहे यासाठी करण्यात आलेला पोर्टल आहे, म्हणजे प्रदूषणासंबंधित हे पाळत ठेवण्यासाठी. लिहून घेऊ शकता वाटल्यास इथं, गंगा नदीचा जो प्रदूषण आहे याचा पाळत ठेवण्यासाठी, गंगा प्रदूषण पाळत ठेवण्यासाठी. ठीक आहे. त्यामुळे हा सुद्धा बरोबर आहे. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी क्लीन गंगा फंड 2014ला सुरू झाला, हे सुद्धा बरोबर, म्हणजे वरीलपैकी सर्वच बरोबर आहे. नंतर 81 बघा, पुढील विधाने विचारत घ्या. अवनी लेखरा ही पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. स्टेटमेंट बरोबर का चूक आहे, बरोबर आहे. बरोबर आहे ना हे सगळे. हां, आपल्याला काय विचारलेलं आहे, अयोग्य विधान निवडा. हां, लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट बरोबर आहे. अवनी लेखरा हिने चीनच्या झांग क्विंपिंग या हिला हरवून
सुवर्ण पदकची कमाई केली आहे, ही सुद्धा बरोबर आहे. अवनी लेकरा ही पॅरालिम्पिकमध्ये एकापेक्षा अधिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होती, ही सुद्धा. बघा अवनी लेकरा याच्यावर ऑलरेडी एक वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता अजून प्रश्न आयोग फ्रेम करू शकते, कारण ही पॅरालिम्पिकमध्ये झालेली महिला आहे, पहिली भारतीय महिला आहे. त्यामुळे फ्रेम बरोबर आयोग हे करते. आणि आपल्या अयोग्य विचारलं आहे तर सर्वच बरोबर आहे, आणि सर्वच बरोबर असल्यामुळे अयोग्य एकही नाही, त्यामुळे यापैकी नाही. चला, हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. शिरुई लिली या फुलाच्या नावावरून कोणत्या राज्याचा महोत्सव साजरा केला जातो? कोणत्या राज्यात महोत्सव साजरा केला जातो? तर लक्षात येतो कोणता आहे? मणिपूर. बघा मणिपूरचा शिरुई लिली हा मणिपूरचा राज्य फुल आहे, राज्य फुल. एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. हा, नंतर आहे DRDOने. आता जो काय DRDOने आपल्या जानेवारी महिन्यात जो स्थापन केला, संपन्न झाला होता, 64वा वर्धापन दिन साजरा केलेला होता. तर कोणत्या दिवशी साजरा केला? आयोग असा विचारते म्हणून टाकण्यात आलेला आहे प्रश्न. 1 जानेवारी 2022 या दिवशी केलेला होता, ठीक आहे. 1 जानेवारी 2022. हा, फिफा वर्ल्ड कप साठी क्वेश्चन आहे आपला. हा, चला पहिला बघा. फिफा वर्ल्ड कप 2022 आयोजन कतार येथे झालेलं आहे, बरोबर आहे. या आखाती देशाकडून केले गेले. हे वर्ल्ड कप आयोजन आशिया खंडात पहिल्यांदा झाले. आशिया खंडात केव्हा झाले आहे? दुसऱ्यांदा. आणि पहिल्यांदा केव्हा झाले आहे? पहिल्यांदा कुठे झाले होते? जपानमध्ये झालेले होते पहिल्यांदा. जपान कोरियाच्या संयुक्त विद्यमान केलेला होता. त्यामुळे स्टेटमेंट चुकीची आहे, आपल्याला अयोग्यच विचारलं आहे, मग हे बरोबर आपल्यासाठी बरोबर आहे. फिफा वर्ल्ड कप 2022 विजेता अर्जेंटिना संघ हा एकूण 3 वेळा वर्ल्ड कप विजेता झालेला आहे, बरोबर आहे, 3 वेळा. आणि तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा केव्हा झाला? 1978ला, 1986ला, आणि नंतर आता कोणता? 2022ला. हा, नंतर क बघा. लिओनेल मेसी जो आता सगळ्यात हे झाला होता, वर्ल्ड कपचे 25 सामने सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला. तर इथं बघा जवळपास विचारते आयोग. मागच्या आयोगाने जवळपासच आकडा विचारलेला होता, तर 25 नाही, किती आहे? 26. ना आयोगाचं म्हणणं असते जे कन्फर्म घडलेलं आहे आता करंटमध्ये तो तुम्ही फिक्स माहीतच पाहिजे. त्यामुळे हा सुद्धा उत्तर चुकीचा आहे. किती सामने खेळला होता? सर्वाधिक 26. रट्टा मारून ठेवून द्या हे. हां, नंतर बघा केलियन एम्बापे. तर एम्बापेचे नाही, तर युसुफचा हा आहे हा वर्ल्ड कप. युसुफ मोफाफे. कलियन मोम्बापे हा कतार वर्ल्ड कपमध्ये सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. तर एम्बापे नाही ठरला आहे, तर कोण ठरलेला आहे? जर्मनीचा युसुफ. आणि मला सांगा हा जो आहे कोण एम्बापे हा कोणत्या देशाचा आहे? हा कतार, सॉरी हा जर्मनीचा आहे, आणि एम्बापे हा फ्रान्सचा आहे. ओके, हा चला ओके. त्यामुळे हा सुद्धा चुकीचा आहे. फक्त ब बरोबर आहे. अ क ड अयोग्य विचारला, अ क ड आपल्याला चुकीच्या विचारल्या म्हणून अ क ड. चला 85व्या. हा, भारतीय कॉफी बोर्डाचे मुख्यालय कुठे आहे? हे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, कारण आता करंटमध्ये आला होता. कुठं आहे? बेंगळुरूला आहे. आणि त्याचा रिसर्च सेंटर सुद्धा कुठं आहे? कर्नाटकमध्येच आहे. कुठं आहे? तर तो बेलनारू इथं आहे रिसर्च सेंटर कॉफीचा, बेलहोन्नूर. हे सुद्धा कुठं आहे? कर्नाटकमध्येच आहे रिसर्च सेंटर. ठीक आहे, एवढं झालंय. एकूण किती आपले 85 क्वेश्चन झाले.